ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत संपूर्ण शिवमहापुराण आणि आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की शिवलिंगाची स्थापना कशी करायची आणि शिवलिंगाची पूजाविधी कशी करायची. त्याचप्रमाणे आपण ह्या भागात बघणार आहोत की आपल्याला मोक्ष देणारी शिवक्षेत्रे कोणती आहे आणि कशा प्रकारे आपल्याला मोक्ष हा मिळत असतो, कोणती सत्कर्म केल्याने आपल्याला सर्वाधिक पुण्यलोक प्राप्त होतं, तर कुठली दुष्ट कर्म केल्यामुळे आपल्याला नरक यातना भोगावा लागतात. हे सर्व आपण या आजच्या भागामध्ये बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर शिवलिंगाची स्थापना कशी करावी, त्याची पूजा कशा प्रकारे करावी, कोणत्या काळी ही शिवपूजा करावी, कोणत्या द्रव्याने शिवपूजा करावी, शुभकारक वेळी पवित्र तीर्थक्षेत्री एखाद्या नदीकाठी अथवा पवित्र स्थानी शिवलिंगाची स्थापना करावी. त्या लिंगाचे नित्यपूजन हे करावे. पार्थिव द्रव्याने, जलमय द्रव्याने अथवा तेजस द्रव्याने आपण त्याचे पूजन करू शकतो. ज्यांना शिवालय बांधायचे असेल त्यांनी उत्तम शिल्पकाराकडून तसे बांधून घ्यावे. ते कायमस्वरूपी शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा ही करावी. मंदिराचा गाभारा हा अत्यंत सुंदर असावा. वैदिक मंत्रांनी पूजन करून सर्वांना उपहार देऊन त्यांचा मानसन्मान देखील करावा. यानंतर महादेवाचे मनोभावे ध्यान करावे. ओंकाराचा मोठ्याने घोष करत शिवलिंगाचे पूजन करावे. नित्य भक्तिभावाने त्यांचे पूजन करावे. तसे शिवतत्व सर्वत्र पसरलेले आहे याची सतत जाणीव ठेवली पाहिजे. वृक्षवेली वाढतात म्हणजे त्यामध्ये शिवतत्व आहे. पशुपक्षी यामध्ये देखील शिवतत्व आहे. संपूर्ण चराचर सृष्टीबद्दल अत्यंत आदराची भावना ही आपण ठेवावी. काया वाचा मनाने कोणालाही दुखू नये. प्रत्येक जीव हा एक शिवस्वरूप आहे ही विश्वस्थापना संकल्पना हृदयात बिंबून सर्वांची ही सेवा केली पाहिजे. शुद्ध अंतःकरणाने सर्वांवर प्रेमाचा वर्षाव केला पाहिजे. त्यामुळे शिवजीची कृपा आपल्यावर होत असते. मंदिरामध्ये शिवलिंगाची स्थापना केली असेल तर नित्याने षोडोपचार पूजा करावी. मंदिरात जाणे शक्य नसेल तर देवाऱ्यातील देवामध्ये आपल्याकडे शिवलिंग असते, त्याची देखील आपण षोडोपचार अथवा पंचोपचार पूजा करावी. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. मोठ्या प्रमाणात जप केला तरी चालेल अथवा मनातल्या मनात जप केला तरी चालेल. जप कसाही केला तरी चालतो, फक्त त्याच्यामध्ये भाव असणं अत्यंत गरजेचं असतं. कोणतेही सत्कर्म हे कधीही वाया जात नाही. जपाने आपले अंतःकरण हे शुद्ध होत असते आणि जप करण्याला कुठलीही बंधने नाहीत. जप आपण कधीही कोठेही आणि कसाही करू शकतो. शुद्ध अंतःकरण म्हणजे आतील शिवतत्व प्रगट होते. यासाठी नित्याने जप हा अवश्य करावा. कोणाची निंदा करत संघर्ष करत वेळ घालवत बसण्यापेक्षा जप करण्यात वेळ घालवावा. शंकराची भजने गावीत, इतर संतांची भजने गावीत. गायत्री मंत्रामध्ये फार मोठे सामर्थ्य आहे. विश्वाला प्रकाश देणाऱ्या भगवंताला आपण सद्बुद्धी दे म्हणून प्रार्थना करतो. सद्बुद्धी ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. या दैवी संपदेने जीवन आनंदमय हे होत असते. शिवाची स्थाने जेथे आहे तेथे जाऊन मनोभावे दर्शन घ्यावे. स्नान, दान, अनुष्ठान, जप हे जीवनाला शुद्ध करणारे मार्ग आहेत. शिवाची पुण्यक्षेत्र कोणती, तरी मोक्ष देणाऱ्या शिवक्षेत्रे कोणती आहेत, तर या पृथ्वीवर अनेक देवदेवतांनी वास्तव केल्यामुळे आणि ऋषी मुनींनी तपश्चर्या केल्यामुळे या स्थानांना तीर्थक्षेत्र प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. लोकांच्या कल्याणासाठी काही स्वयंभू तीर्थक्षेत्र देखील निर्माण झाली आहेत. मानवाने अशा पवित्र तीर्थक्षेत्री जावे, तेथील पवित्र नदीमध्ये स्नान करावे, तेथील देवतांचे दर्शन घ्यावे, जप आदी अनुष्ठान करावे. आपणास शक्य असेल तेवढा दानधर्म करावा.
तीर्थक्षेत्री प्रपंचाचा विचार करत बसू नये. ईश्वराची, शिवाची प्राप्ती घडावी यासाठी आपण तीर्थक्षेत्री आलो आहोत याची सतत जाणीव ठेवावी आणि जप करत राहावा. अनेक तीर्थक्षेत्रे पवित्र नद्यांच्या संगमावर आहेत. सिंधू व सतलज नदीच्या किनाऱ्यावर अनेक पुण्यक्षेत्र आहेत. सरस्वती नदी परमपवित्र आहे आणि तिचे 60 प्रवाह आहेत. या तटावर साधना केल्यावर शिवपद प्राप्त होते. पुण्यकारक गंगा ही हिमालयातून उगम पावते. तिच्या तीरावर काशी, प्रयाग ही पावनक्षेत्रे वसलेली आहे. सोनभद्र नदीचे 10 प्रवाह आहेत. नर्मदा नदीचे देखील 24 प्रवाह आहेत. तमसा नदीचे 12 आणि रेवा नदीचे 10 प्रवाह आहेत. परमपवित्र गोदावरीचे 21 प्रवाह आहे. कृष्णवेणी नदीचे 18 प्रवाह आहे. तुंगभद्रेचे 10 प्रवाह, सुवर्णमुखरी नदीचे 9 प्रवाह, पंपा सरोवर, कन्याकुमारी सर्व महान पुण्य तीर्थक्षेत्र आहेत. कावेरीचे 27 प्रवाह आहेत. या नद्यांच्या किनाऱ्यावर वास्तव्य करून साधना केली तर निश्चितच पुण्य लाभते. यासाठी काही तीर्थयात्रा करणे अत्यंत आवश्यक देखील आहे. जल हे मानवाला शुद्ध करणारे आहेत आणि पवित्र नदीच्या जलाने स्नान केले तर पाप नाहीसे होण्यास निश्चितच मदत होते. आणि अशी तीर्थयात्रा आपण जीवनामध्ये एकदा तरी करायलाच हव्या. नैमिषारण्य आणि बद्रिकाश्रम ही 2 तीर्थक्षेत्रे तपस्वी लोकांना अतिशय प्रिय आहेत. केदार क्षेत्री जर स्नान केले तर ज्ञानवृद्धी होते. नर्मदेत स्नान केले तर विष्णुलोक प्राप्त होतो. गंगा आणि कावेरीच्या तीरावर वास्तव्य करून काही काळ जर साधना केली तीर्थक्षेत्री राहून पुण्य प्राप्त होते. परंतु तीर्थक्षेत्री जर पाप घडले तर त्याचे फळ मात्र भोगावे लागते. तीर्थक्षेत्री आपण गेलो की तेथील पवित्र वातावरणाचा आपल्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे कायिक, वाचिक, मानसिक त्रासांचा हा नाश होत असतो. ध्यानाने मानसिक पाप हे नष्ट होते. जप केला तर वाचिक पाप नष्ट होते आणि कठोर साधनेने कायिक पाप हे नष्ट होत असते. त्याचप्रमाणे आपण कोणती सत्कर्म केली तर स्वर्गाधिक पुण्यलोक प्राप्त होतो आणि कोणती दृष्टकर्म केल्याने अतिशय भयानक नरक यातना ह्या आपल्याला भोगाव्या लागतात. तर ज्याचे आचार, विचार, उच्चार हे सात्विक आहे अशा ब्राह्मणाला स्वतःला ब्राह्मण म्हणवण्याचा अधिकार आहे. जीव, जगत आणि जगात्मा यांची त्यांना पूर्ण जाणीव झालेली असते आणि ते ज्ञान जो सर्वांना सांगत असतो तो वेदांनी सांगितलेल्या आचारांचे पालन करत असतो त्याला विप्र असे म्हणतात. आणि जो वेदातील धर्माचे आचरण करतो त्याला द्विज असे म्हणतात. जो थोडे ज्ञान प्राप्त करून मंत्रिपदावर राहून राजाची सेवा करतो त्याला क्षत्रिय ब्राह्मण असे म्हटले जाते. तर जे ब्राह्मण शेती व व्यापार करतात त्यांना वैश्य ब्राह्मण म्हणून ओळखले जाते. सर्व लोकांनी ब्रह्ममुहूर्तावर उठावे, मंगल स्नान करावे. ब्रह्ममुहूर्ताचे अनन्यसाधारण असे फायदे आहेत. भस्माने कपाळावर त्रिपुंड काढावे. गायत्री मंत्राचा जप करून पूर्व दिशेला सूर्यासाठी 3 वेळा अर्घ्य द्यावे. गायत्री मंत्र हा नेहमी मनात म्हणावा. संध्या करावी. शंकर, गौरी, कार्तिकेय, विष्णू, ब्रह्मा, चंद्र आणि अन्नदेवता या सर्वांना एकरूप मानावे. प्रणवाची उपासना करावी. साधकाने सारे विश्व ब्रह्मरूप आहेत आणि मीही ब्रह्मरूप आहेत या धारणेने आपल्या श्वासाकडे लक्ष द्यावे. हा सोहम जप जीवाला परब्रह्म स्वरूपामध्ये स्थित करतो. सदैव नाशवंत प्रपंच गोष्टींचा विचार करू नये. गायत्री मंत्राचा जास्तीत जास्त जप हा करत राहावा. धर्माच्या आधारावर अर्थ म्हणजे संपत्ती, पुरुषार्थ प्राप्त करावा. चांगल्या मार्गाने पैसे कमवावेत आणि चांगल्या मार्गासाठी उपयोगी देखील ते करावे. मोक्ष हे जीवनाचे ध्येय ठेवावे. कितीही धन प्राप्त झाले तरी मानवाला शांती लाभू शकणार नाही. यासाठी धर्म आणि मोक्ष या दोन्हींच्या मध्ये अर्थ आणि काम पुरुषार्थाची रचना ठेवली आहे. कलियुगात
देव प्रतिमेच्या पूजनाचे ज्ञान प्राप्त होईल. तसेच देश काल पात्र पाहून दानधर्म करावा. दुसऱ्यांचे दोष कधीही काढत बसू नयेत. त्यांना त्रास होईल असे बोलू नये. संपूर्ण शिवाचा लीलाविलास आहे हे जाणून आपले कर्तव्य कर्म हे करत राहावे. मित्रांनो, पुढील भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.